नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण सगळेजण? तर आज आपण सुरू करणार आहोत TY BCom फर्स्ट सेमिस्टरचं ऍडव्हान्स अकाउंट 1. आता ऍडव्हान्स अकाउंट 1 हा सब्जेक्ट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. याला 4 क्रेडिट पॉइंट आहे. 60 मार्कांचा तुमचा हा सब्जेक्ट आहे आणि अकाउंट सब्जेक्ट म्हटल्यानंतर कॉमर्सचा सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे. तर अकाउंट फर्स्ट याचा जो सिलेबस आहे त्याच्यावरती आपण ऑलरेडी डिस्कस केलंय आधी. तर टॉपिक नंबर जो 5 आहे तुमचा बँकिंग कंपनीज फायनल अकाउंट, ते टॉपिक आपण आज स्टार्ट करतोय. ठीक आहे, याच्या आधीचे जे टॉपिक आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप घेऊ. पण बँक फायनल अकाउंट हे टॉपिक जर आपण आधी घेतलं तर तुम्हाला सिलेबस समजायला सोपं होईल. कारण की पहिले टॉपिक जर सिंपल आहे, तुम्ही याच्यावरती जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत असाल तर ऑटोमॅटिकली हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि पुढचे टॉपिक पण सोपे होतील. तर या दृष्टिकोनातून आपण काय करतोय, बाकीचे टॉपिक न घेता सगळ्यात पहिले आपण टॉपिक कव्हर करतोय बँकिंग कंपनीज फायनल अकाउंट. आता फायनल अकाउंट हा शब्द जर आला तर हा शब्द जो आहे तो तुम्हाला परिचित आहे. कारण की 11वी पासून तुम्ही फायनल अकाउंट चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत. प्रोप्रायटरी कन्सर्न तुम्ही फायनल अकाउंट प्रॉब्लेम सॉल्व्ह केले 11वी मध्ये एकल व्यापारी संस्थेचे. त्याच्यानंतर 12वी मध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट तुम्ही सॉल्व्ह केलंय. त्याचप्रमाणे फर्स्ट इयर मध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेत. त्याचप्रमाणे सेकंड इयर मध्ये सुद्धा कंपनीचे फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेत. तर ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आलेले आहेत त्याचप्रमाणे बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट आहे. येते लक्षात? ज्याप्रमाणे बिझनेसचा जो नेचर आहे ते चेंज होत जातं, त्याप्रमाणे फायनल अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो सुद्धा काय होत जातो, चेंज होत जातो. तर बँकिंग कंपनीचं जे फायनल अकाउंट आहे हे टॉपिक आपण समजून घेऊ. आधी बँक म्हणजे काय, बँकेचे कार्य कोणते किंवा बँकिंग कंपनीचे फीचर्स काय आहे हे आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचंय ते आपण पाहू. तर हे जे टॉपिक आहे बँकिंग कंपनीज फायनल अकाउंट, त्याच्यामध्ये तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. सगळ्यात पहिले तर बँकेची डेफिनेशन्स, नंतर सायलेंट फीचर्स ऑफ बँकिंग बिझनेस की बँकिंग बिझनेसचे फीचर्स काय. नंबर 3 इम्पॉर्टंट पॉइंट अँड प्रोव्हिजन ऑफ बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. ठीक आहे. नंबर 4 प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स अँड नंबर 5 द रिवाइज फॉर्मॅट अँड शेड्यूल्स ऑफ फायनल अकाउंट्स. तर सगळ्यात पहिले आपण बघू डेफिनेशन ऑफ बँकिंग. आता बँकेची डेफिनेशन जर आपण बघितली तर बँक म्हणजे काय, तर बँक म्हणजे अशी संस्था किंवा अशी वित्तीय संस्था की जी लोकांकडून ठेवी स्वीकारते. स्वीकारलेल्या ठेवीचा उपयोग कर्जदारांना कर्ज देण्यासाठी करते. दिलेल्या कर्जावरती व्याज घेणे आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवरती व्याज देणे, अशा प्रकारे जी संस्था कार्य करते त्याला आपण बँक असं म्हणतो. बँकेला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अधिकोष. बँकेला मराठीमध्ये काय म्हणतात, अधिकोष असं म्हणतात. पण बँक हा शब्द प्रचलित आहे म्हणून तुम्ही बँक लक्षात ठेवा. अ बँक इज अ रेग्युलेटेड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन दॅट सेफगार्ड युअर मनी, फॅसिलिटेट पेमेंट्स अँड प्रोव्हाइड लोन. बघा काय म्हटलंय, अ बँक इज अ रेग्युलेटेड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन दॅट सेफगार्ड युअर मनी. म्हणजे बँक ही काय, एक रेग्युलेटेड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. रेग्युलेटेड म्हणजे काय, तर कायद्याने स्थापन केलेली एक संस्था आहे. आरबीआयचा नियंत्रणाखाली स्थापन झालेली एक संस्था आहे. ती संस्था काय काम करते, सेफगार्ड युअर मनी, तुमचा पैसा सुरक्षित ठेवण्याचं काम करते. फॅसिलिटीज पेमेंट्स, वेगवेगळ्या पेमेंटचा फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड करते. आता मॉडर्न इरामध्ये तुम्ही सगळं ऑनलाईन कामं करतायत, मग ऑनलाईन पेमेंट करण्याचा ज्या फॅसिलिटी आहे जसं युपीआय थ्रू पेमेंट असेल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असेल किंवा एटीएम चा थ्रू आपण पेमेंट करू शकतो. तर अशा भरपूर फॅसिलिटीज तुम्हाला पेमेंटच्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. अँड प्रोव्हाइड लोन, आणि कर्ज पुरवठा देण्याचं सुद्धा काम या संस्था करत असतात. जे गरजू लोक आहे, ज्यांना खरोखर पैशाची गरज आहे, ज्यांना घर बांधायचं असेल, ज्यांना व्यवसाय करायचा असेल, ज्यांना वाहन खरेदी करायचं असेल, तर अशा लोकांना कर्ज देण्याचं काम या बँक करत असतात. इट मेक अ प्रॉफिट बाय लेंडिंग डिपॉझिट्स फंड टू बॉरोअर्स ऍट हाय इंटरेस्ट रेट, देन इट पे टू डिपॉझिटर.
म्हणजे काय, या बँका काय करतात, प्रॉफिट कसं कमवतात, की जे डिपॉझिटर्स आहेत, ज्या लोकांकडे एक्स्ट्रा फंड आहे, जास्त पैसा पडलाय, ते लोक काय करतात, बँकेमध्ये मनी डिपॉझिट करतात, पैसा डिपॉझिट करतात. मग तो डिपॉझिट असलेला जो पैसा आहे, तो पैसा बँक ज्या लोकांना गरज आहे, अशा निडी पीपलला, गरजू असलेल्या लोकांना कर्ज देण्यासाठी वापरते. दिलेल्या कर्जावरती जास्त पर्सेंटेजने व्याज घेतलं जातं आणि त्याच्यापैकी काही व्याज जे डिपॉझिटर आहे त्यांना दिलं जातं. अशा प्रकारे बँकिंग कंपनी प्रॉफिट कमवते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की बँकेचा मेन बिझनेस काय आहे. बँकेचा जो मेन बिझनेस आहे तो काय आहे, की लोकांकडनं ठेवी स्वीकारणे आणि स्वीकारलेल्या ठेवीचा उपयोग कर्ज देण्यासाठी करणे, दिलेल्या कर्जावरती जास्त व्याज घेणे, मिळालेल्या व्याजातून काही व्याज डिपॉझिटर लोकांना देणे, हा मेन बिझनेस आहे. म्हणजे बँकेचं मुख्य इन्कमचं सोर्स काय, लोन. की बँक जे कर्जदार आहे त्यांना जे कर्ज वाटप करते त्याच्यावरती जे व्याज घेते ते बँकेचं मेन इन्कम सोर्स आहे. म्हणजे इंटरेस्ट अर्न हा बँकेचा मेन इन्कम सोर्स आणि इंटरेस्ट एक्सपेंडेड हा बँकेचा मेन एक्सपेन्सेस आहे. समजतंय. म्हणजे व्याज घेणं आणि व्याज देणे हा मुख्य एक बँकिंग कंपनीचं काय आहे, इन्कम सोर्स आहे. तर बँक म्हणजे काय तर तुमचं लक्षात आलं असेल. आता याच्यामध्ये बँकेचे फीचर्स, त्याच्या आधी इथे दिलेले टाइप्स ऑफ बँक. मग याच्यात रिटेल बँक आहे, कमर्शियल बँक, इन्व्हेस्टमेंट बँक, सेंट्रल बँक. मग बँकेचे प्रकार कोणतेही असो, आता हे जे टाइप्स ऑफ बँक आहे हे टाइप्स ऑफ बँक त्या बँकेच्या कार्यानुसार केलेले आहेत. की वेगवेगळ्या बँकांची वेगवेगळी कार्य असतात, त्या कार्यानुसार हे टाइप्स ऑफ बँक आहेत. जसं रिटेल बँक. रिटेल बँक म्हणजे काय, तर रिटेल बँक म्हणजे जी बँक आपल्या कस्टमर लोकांना सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट फॅसिलिटी प्रोव्हाइड करते, किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईन पेमेंट फॅसिलिटी प्रोव्हाइड करते, त्याला आपण रिटेल बँक म्हणतो. कमर्शियल बँक म्हणजे काय, तर या कमर्शियल बँकेचा मुख्य जो पर्पज आहे तो बिझनेसला कर्ज पुरवठा करणे. म्हणजे जो बिझनेस आहे त्या बिझनेसला फायनान्शियली त्याला पैसा पुरवणे हा मुख्य उद्देश कोणाचा आहे, कमर्शियल बँकेचा आहे. म्हणजे कमर्शियल बँकेचं मेन फोकस कशावर आहे, बिझनेसवर. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँक, की गव्हर्नमेंट असेल किंवा कंपनी असेल यांना पैशाची गरज असते. मग ही पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी हे काय करतात, शेअर इश्यू करतात. मग शेअर इश्यू करताना ह्या ज्या इन्व्हेस्टर बँक आहे या कंपनी आणि गव्हर्नमेंटला काय करतात, मदत करतात. म्हणजे त्यांचे शेअर विकून देण्यासाठी त्यांना मदत करत असतात. म्हणजे एक प्रकारे ते अंडररायटरचं काम करत असतात, मध्यस्थीचं काम करत असतात. तर त्याला आपण इन्व्हेस्टर बँका म्हणतो. जसं SIP असेल किंवा म्युच्युअल फंड, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट वरती या बँका काय करतात, फोकस करतात. आणि सेंट्रल बँक म्हणजे ज्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे, जसं RBI असेल किंवा फेडरल रिझर्व्ह बँक असेल, तर या प्रकारे हे बँकांचे 4 प्रकार असतात. कशाप्रमाणे, त्यांच्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे. नंतर आता आपण बघू सायलेंट फीचर्स ऑफ बँकिंग बिझनेस. आता बँकेचे जे बिझनेस आहे किंवा बँकिंग कंपनीज आहे त्याची वैशिष्ट्य काय आहे, तर नंबर 1 एक्सेप्टिंग ऑफ डिपॉझिट. एक्सेप्टिंग ऑफ डिपॉझिट म्हणजे काय, की बँकेचं मेन काम हे लोकांकडून डिपॉझिट स्वीकारणे. जे डिपॉझिटर आहे यांच्याकडनं डिपॉझिट स्वीकारणे. जसं करंट अकाउंट असेल, त्याचप्रमाणे सेव्हिंग अकाउंट असेल, रिकरिंग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट. तर याच्यामध्ये बँका काय करतात, डिपॉझिट स्वीकारतात. हे त्यांचं मेन काम, हे फीचर्स आहे. नंबर 2 बॉरोइंग ऑर इन्व्हेस्टमेंट ऑफ डिपॉझिट्स. म्हणजे ज्या डिपॉझिट बँकेने स्वीकारलेले आहेत, डिपॉझिटर लोकांचे जे डिपॉझिट बँकेकडे जमा आहे त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे, बॉरोइंग्स. म्हणजे इतर लोकांना कर्ज देण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्या डिपॉझिटचा वापर केला जातो. बँक्स मेन बिझनेस इज to accept deposit from the public and to borrow to the needy persons. म्हणजे बँकेचं जे मेन बिझनेस आहे ते पब्लिक कडनं डिपॉझिट एक्सेप्ट करणे आणि त्या डिपॉझिटचा उपयोग नीडी पीपल म्हणजे गरजू लोकांना कर्ज देण्यासाठी करणे. इट इज द बॅकबोन ऑफ द इकॉनॉमिक अँड फायनान्शियल मार्केट ऑफ द कंट्री. आता जो बँकिंग बिझनेस आहे हा बँकिंग बिझनेस आपल्या इकॉनॉमिकचा एक बॅकबोन आहे.
म्हणजे बँकिंग बिझनेस किंवा बँकिंग कंपनीज आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे. It directs money from those who have surplus fund to those who are short of fund. या बँका काय करतात? फंड ट्रान्सफर करण्याचं काम करतात, की ज्या लोकांकडे अतिरिक्त फंड पडलेला आहे त्यांच्याकडनं तो फंड जमा करायचा आणि ज्या लोकांना खरोखर पैशाची गरज आहे किंवा ज्यांच्याकडे पैसा कमी आहे त्या लोकांना तो पैसा ट्रान्सफर करायचा. हे या बँकेचं महत्वाचं कार्य असतं. इन ऍडिशन आणि या व्यतिरिक्त बँक रेंडर व्हेरियस सर्व्हिसेस टू देअर कस्टमर सच ॲज चेक कलेक्शन, इश्युइंग ग्रँट्स, acceptance and endorsement on behalf of customers, issuing letter of credit, offering safe deposit lockers, doing any other business necessary for the efficient conduct of banking business. म्हणजे बँकेचं जे मेन कार्य आहे ते तुम्हाला समजलंय की डिपॉझिट स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे. या व्यतिरिक्त बँकिंग बऱ्याचशा सर्व्हिसेस सुद्धा कस्टमरला प्रोव्हाइड करतात. मग बँका कोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस या कस्टमरला प्रोव्हाइड करतात? तर त्याच्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड फॅसिलिटी असेल किंवा ऑनलाईन पेमेंट फॅसिलिटी असेल, त्याचप्रमाणे चेक कलेक्शनचं काम असेल किंवा कस्टमर्स लोकांना ज्यांना रिक्वायर्ड आहे, जे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतात ना, त्यांना त्यांना एक लेटर लागतं ज्याला आपण म्हणतो गॅरंटी एक्सेप्टन्स. म्हणजे काय की या कॉन्ट्रॅक्टर लोकांना जर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असतील तर ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करू शकतात का याच्यासाठी त्यांना गॅरंटी लेटर द्यावा लागतो. ते सुद्धा बँका करत असतात. तर अशा अनेक सर्व्हिसेस बँका या कस्टमर्स लोकांना प्रोव्हाइड करत असतात. आता याच्यात इम्पॉर्टंट पॉइंट अँड प्रोव्हिजन ऑफ बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, की बँकेचा रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे काही महत्वाचे मुद्दे आहेत आणि काही तरतुदी आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंबर 1 स्टॅच्युटरी रिझर्व्ह. आता स्टॅच्युटरी रिझर्व्ह म्हणजे काय? स्टॅच्युटरी रिझर्व्ह म्हणजे कायदेशीर नियमाने लीगली जी अमाऊंट तुम्हाला प्रॉफिट मधून बाजूला काढून ठेवावी लागते त्याला आपण म्हणू स्टॅच्युटरी रिझर्व्ह. समजतंय? तर स्टॅच्युटरी रिझर्व्हचा अर्थ काय? इट इज कंपल्सरी फॉर एव्हरी बँकिंग कंपनी टू ट्रान्सफर 20% ऑफ करंट इयर प्रॉफिट बिफोर डिक्लेअरिंग डिव्हिडंड एव्हरी इयर टू रिझर्व्ह कॉल्ड स्टॅच्युटरी रिझर्व्ह. बघा, समजतंय? स्टॅच्युटरी रिझर्व्हचा अर्थ काय की कंपनीला दरवर्षी जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिट मधून डिव्हिडंड डिक्लेअर करण्याच्या आधी जे शेअर होल्डर आहेत बँकेचे त्यांना डिव्हिडंड दिला जातो. तर शेअर होल्डर लोकांना डिव्हिडंड डिक्लेअर करण्याच्या आधी कंपनीचा जो प्रॉफिट असेल त्या प्रॉफिट मधून 20% प्रॉफिट हा रिझर्व्ह म्हणून बाजूला काढून ठेवला जाईल, त्यालाच आपण म्हणतो स्टॅच्युटरी रिझर्व्ह. Only with the permission of the Reserve Bank of India can a bank stop such transfer. जोपर्यंत तुम्हाला रिझर्व्ह बँकेची परमिशन मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला कंपल्सरी 20% हा रिझर्व्ह ट्रान्सफर करावाच लागेल. हा नियमच आहे. पण समजा रिझर्व्ह फंड जर खूप मोठा होऊन गेला असेल म्हणजे स्टॅच्युटरी रिझर्व्ह ही एक चांगली अमाऊंट त्या ठिकाणी जमा झाली असेल तर तुम्ही आरबीआय बघा, इम्पॉर्टंट पॉइंट अँड प्रोव्हिजन ऑफ बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे काही महत्वाचे मुद्दे आणि काही प्रोव्हिजन्स आहेत. मग पहिली प्रोव्हिजन काय आहे? स्टॅच्युटरी रिझर्व्ह सेक्शन 17 प्रमाणे इट इज अ कंपल्सरी फॉर एव्हरी बँकिंग कंपनी to transfer 20% of current year profit before declaring dividend every year to a reserve called statutory reserve. याचा अर्थ काय की बँकिंग कंपनीला दरवर्षी जो प्रॉफिट होतो त्या प्रॉफिट मधून 20% प्रॉफिट हा कंपल्सरी रिझर्व्ह म्हणून बाजूला काढून ठेवावा लागतो, त्याला स्टॅच्युटरी रिझर्व्ह असं म्हणतात. आरबीआयचा रूल आहे किंवा बँकिंग रेग्युलेशन ऍक्टच्या नियमाप्रमाणे हा रिझर्व्ह प्रत्येक बँकेला कंपल्सरी नियमाने तो रिझर्व्ह बाजूला काढून ठेवावाच लागेल. कशासाठी? इन फ्युचर समजा बँकेचा कस्टमर्स किंवा डिपॉझिटर लोकांचं काही नुकसान होत असेल
बँक बुडाली समजा आणि त्याच्यामुळे बँकेचे जे डिपॉझिटर आहे त्यांचं जर नुकसान होत असेल तर मग हा जो स्टॅच्युटरी रिझर्व्ह आहे याच्यामध्ये जो फंड जमा असतो तो फंड यूज केला जातो त्या डिपॉझिटर लोकांची डिपॉझिट रिटर्न करण्यासाठी. म्हणून ही कायद्याची तरतूदच आहे की ज्या बी बँकिंग कंपनी असतील ज्या बँकिंग क्षेत्रामध्ये कार्य करत असतील त्यांना दरवर्षी जो प्रॉफिट होईल त्या प्रॉफिट मधून त्यांना 20% जो रिझर्व्ह आहे तो बाजूला काढून ठेवावा लागेल, त्याला म्हणतात स्टॅच्युटरी रिझर्व्ह. ठीक आहे. आणि हा रिझर्व्ह जर स्टॉप करायचा असेल तर तुम्हाला म्हणजे रिझर्व्ह बँकेला काय करावं लागेल, हा रिझर्व्ह जर स्टॉप करायचा असेल तर बँकेला आरबीआय कडनं तशी परमिशन घ्यावी लागते. आरबीआयने जर परमिशन दिली तर हा रिझर्व्ह स्टॉप होऊ शकतो, अदरवाईज तुम्हाला रिझर्व्ह कंपल्सरी हा ट्रान्सफर करावा लागतो. ठीक आहे. मग याची एंट्री कशी करतो आपण, तर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह अकाउंट. तर एंट्रीज वगैरे आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस बघू. आता तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की स्टॅच्युटरी रिझर्व्ह म्हणजे काय. ठीक आहे. तर स्टॅच्युटरी रिझर्व्हचा अर्थ फक्त एवढाच लक्षात ठेवायचा आहे की डिव्हिडंड डिक्लेअर करण्याच्या आधी बँकिंग कंपनीला दरवर्षी जो प्रॉफिट होतो त्या प्रॉफिट मधून 20% प्रॉफिट जो बाजूला काढून ठेवला जातो, रिझर्व्ह म्हणून काढून ठेवला जातो, त्याला आपण म्हणतो स्टॅच्युटरी रिझर्व्ह. हा कंपल्सरी नियम आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सुद्धा ऍडजस्टमेंट दिलेली असो नसो तुम्हाला कंपल्सरी 20% रिझर्व्ह बाजूला काढून ठेवावा लागेल. ठीक आहे.